यावर्षी शासनानं शेतकऱ्याकडनं सोयाबीन जी हमी भावाने खरेदी केली ती 4,892 रुपयानं. मात्र आता ऐन खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणं हे 8,000 ते 12,000 रुपयापर्यंत या ठिकाणी विकत घ्यावं लागतंय. आपण जर बघितलं सध्या खरीप हंगाम तोंडावरती आहे आणि शेतकरी आपलं जे खतं आहेत बियाणं आहेत त्याची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी दुकानाकडे लगबग करताना दिसत आहेत. दुकानदाराने सुद्धा या ठिकाणी आपला स्टॉक जो आहे तो या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि बाजारामध्ये जर का विचार केला मागच्या वर्षीचा तर सोयाबीन ही 4,000 ते 4,500 रुपये क्विंटल या ठिकाणी शेतकऱ्यांना विकावं लागली. मात्र ऐन आता बियाणं घेतेवेळी जवळपास 8,000 ते 12,000 रुपयापर्यंत या ठिकाणी सोयाबीन बियाणं या ठिकाणी शेतकऱ्यांना विकत घ्यावं लागतंय. दुकानदार महेश महाजन आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा मला सांगा की ह्या वर्षी सोयाबीन बियाणं जे आहे ते शेतकऱ्यांना जवळपास 8 ते 12,000 रुपये क्विंटलनं घ्यावं लागतं अशी माहिती मिळते. काय नेमकी परिस्थिती सध्या सोयाबीन बियाण्याची? सर्टिफाईड जे बियाणं आहे ते साधारण 8 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत आहे. आणि संशोधित ज्या जाती आहेत त्या जाती साधारण 9 ते 12,000 अशा वेगवेगळ्या दराने विक्री होऊन राहिलेल्या आहेत. याचे वेगवेगळे पॅकिंगचे वेगवेगळे दर आहेत आणि कंपनीनुसार पण याचे दर वेगवेगळे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. साधारण जे पॅकिंग केलं जाते साधारण किती किलो प्रमाणे पॅकिंग असते साधारण? साधारण 30 किलो ची पॅकिंग असते सर्टिफाईड बियाण्याची. आणि संशोधित ज्या नवीन जाती आलेल्या आहेत त्या काही 25 किलो 23 किलो अशा याप्रमाणे त्यांची पॅकिंग झालेलं आहे. सध्या मार्केटमध्ये जे खताचे दर आहेत ते मागच्या वर्षीपेक्षा वाढलेत का स्थिर आहेत सध्या? नाही, खताचे दर साधारण मागच्या वर्षी एवढेच आहेत, त्यात काही फारसा बदल झालेला नाही. नक्कीच. तर हे होते दुकानदार महेश महाजन. मागच्या वर्षी जे दर जे खताचे होते ते स्थिर आहेत, मात्र बियाण्याचे दर जे आहेत ते सध्या मार्केट भावापेक्षा या ठिकाणी जास्त आहेत. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांनी या ठिकाणी 4,892 रुपयानं या ठिकाणी हमी भावाने शासनानं शेतकऱ्याकडे सोयाबीन खरेदी केली होती. आणि बाजाराचा विचार केला तर 4,000 ते 4,500 रुपयाने या ठिकाणी त्यांना सोयाबीन आपली बाजारात विकावी लागली होती. मात्र सोयाबीन बियाणं विकत घेताना त्यांना या ठिकाणी जवळपास 8,000 ते 12,000 रुपयापर्यंत या ठिकाणी दर द्यावे लागतात. खताचे दर या ठिकाणी स्थिर आहेत. मात्र शेतकऱ्यांचा जर काही एकंदरीत या ठिकाणी विचार केला तर सोयाबीन बियाणं घेताना या ठिकाणी त्यांची दमछाक होते. त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा.